Today we see rules of differentiation, rule number 3 and 4. काल आपण दोन रूल पाहिले, डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲडिशन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ सबट्रॅक्शन. आज आपल्याला तिसरा रूल घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लिकेशन. मीन्स वेन y इज इक्वल टू यू इंटू व्ही, म्हणजे दोन फंक्शन जर मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर डेरिव्हेटिव्ह कसा घेणार. देन dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u. म्हणजे पहिलं फंक्शन ॲज इट इज घ्यायचं सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज घ्यायचं फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली वी सी डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशन. कोशन म्हणजे डिव्हिजन. इफ u अँड v आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x अँड y इज इक्वल टू u अपॉन v, म्हणजे दोन फंक्शन डिव्हिजनमध्ये असतील तर dy बाय dx इज इक्वल टू v म्हणजे आधी डिनॉमिनेटर घ्यायचा आहे. इथे कंपल्सरी v आधी येणार. v डेरिव्हेटिव्ह ऑफ u न्यूमरेटर मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v डिवाइडेड बाय v स्क्वेअर. किंवा आपण याला असंही रीड करू, डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. मग आपण काल जसं ॲडिशन सबट्रॅक्शनचे क्वेश्चन्स घेतले, आता आपण प्रोडक्ट आणि क्वेश्चनचे एक्झाम्पल्स बघू. Now we see first example, differentiate the following functions with respect to x. y equal to x square e raised to x. इथे दोन फंक्शन्स मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेत. मग आता इथे आपल्याला प्रोडक्ट रूल म्हणजे मल्टिप्लिकेशन रूल घ्यायचा आहे. मग रूल न लिहिता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. dy बाय dx इज इक्वल टू रूल काय आहे आपला, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u, म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला सेकंडचा प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. नाउ आता इथे एक्स स्क्वेअर लिहिलं आपण, ह्याच्या मागे डेरिव्हेटिव्ह नाही म्हणजे हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह लिहायचा ई रेस टू एक्सचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स प्लस आता इथे याच्या मागे डेरिव्हेटिव्ह नाही म्हणजे ही टर्म ॲज इट इज येणार अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर युझिंग दी फॉर्म्युला एक्स रेस टू एन, म्हणजे 2x 2 मायनस 1, 2 मायनस 1 म्हणजे 1 असतं म्हणून 2x फक्त. आता इथे ई रेस टू एक्स आहे, इथे पण ई रेस टू एक्स आहे, आपण ई रेस टू एक्स कॉमन घेऊ. देन आवर आन्सर इज एक्स स्क्वेअर प्लस 2x. फायनल आन्सर ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2x. The second example is y is equal to root x into cot x. Then by using product rule, derivative is equal to first function as it is derivative of second plus second function as it is derivative of first. म्हणजे इथे फक्त रूल लिहिला. आता आपण ॲक्च्युअली डेरिव्हेटिव्ह घेऊ. रूट एक्सला ॲज इट इज घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लिहायचा आहे कॉट एक्सचा. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स प्लस दिस कॉट एक्स इज ॲज इट इज. नाउ वी राईट फॉर्म्युला ऑफ रूट एक्स दॅट इज 1 अपॉन 2 रूट एक्स. आता इथे आपल्याला कॉमन काहीच मिळणार नाही, मग आपण फक्त हा मायनस सुरुवातीला घेऊ. मायनस रूट एक्स कोस एक्स स्क्वेअर एक्स प्लस कॉट एक्स अपॉन 2 रूट एक्स, दॅट इज दी फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल इज y इक्वल टू इन ब्रॅकेट 4x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इंटू सेक एक्स. देन वी फाइंड डेरिव्हेटिव्ह अगेन बाय युझिंग प्रोडक्ट रूल. पण आता इथे प्रोडक्ट रूल म्हणजे हा फर्स्ट फंक्शन पूर्ण ब्रॅकेटला घ्यावं लागेल आणि सेकंड फंक्शन सेक एक्सला. देन फर्स्ट फंक्शन ॲज इट इज 4x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड दॅट इज सेक एक्स प्लस नाव सेक एक्स ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आता फर्स्ट म्हणजे इथे पूर्ण ब्रॅकेट घ्यायचं आहे 4x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5. देन वी फाइंड डेरिव्हेटिव्ह. आता इथे पहिल्या फंक्शनच्या मागे डेरिव्हेटिव्ह नाही म्हणजे हे ॲज इट इज घ्यायचं 4x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5. हिअर वी राईट फॉर्म्युला ऑफ सेक एक्स दॅट इज सेक एक्स इंटू टॅन एक्स. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील. सेक एक्स ॲज इट इज. आता इथे प्रत्येक 3 टर्म्स आहेत ब्रॅकेटमध्ये, तिन्ही टर्म्सचा एक एक करून आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बाय युझिंग रूल ऑफ ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. नाव 4 ॲज इट इज कॉन्स्टंट आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 7 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 5 मध्ये एक्स मल्टिप्लिकेशनला नाही म्हणजेच तो कॉन्स्टंट 0. नाउ वी सिम्प्लिफाय
4x² किंवा ह्या पूर्ण टर्ममधून फक्त sec x दोन्हीकडे आहे, sec x आपल्याला कॉमन काढता येईल. ब्रॅकेटमध्ये 4x² - 7x + 5 × tan x प्लस इन ब्रॅकेट हा sec x आपण कॉमन घेतला आहे, 4 × 2 8x - 7 and that is our final answer. नेक्स्ट एक्झाम्पल इज y = x² × sin x × log x. म्हणजे आता इथे आपल्याला तीन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा अगेन मल्टिप्लिकेशन रूल. मग आता इथे कसं घ्यायचं पहा, dy/dx इज इक्वल टू, जसं आपण फर्स्ट फंक्शन ॲज इट इज घेतो सेकंडचा डेरिव्हेटिव्ह, इथे आपल्याला दोन ॲज इट इज ठेवायचे, x² sin x, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा थर्ड फंक्शनचा, प्लस देन x² log x ॲज इट इज. म्हणजे आता इथे आपण फर्स्ट आणि लास्ट ॲज इट इज ठेवू, डेरिव्हेटिव्ह घेऊ मिडल टर्मचा, प्लस आता घेऊ आपण सेकंड आणि लास्ट ॲज इट इज sin x log x आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे थर्ड फंक्शनचा, फर्स्ट फंक्शनचा, दॅट इज x². म्हणजे ह्याच ऑर्डरने घेतलं पाहिजे असं नाही, तुम्ही कोणतेही दोन फंक्शन ॲज इट इज घ्यायचे, तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, पुन्हा राहिलेले दोन ॲज इट इज, तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. नाउ इज इक्वल टू x² sin x ॲज इट इज, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, प्लस x² log x ॲज इट इज, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, प्लस sin x log x ॲज इट इज, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. आता इथे सिम्प्लिफिकेशन होणार नाही, फक्त इथे आपण एक x कॅन्सल करू, बाकीची टर्म ॲज इट इज राहणार. दॅट इज द आन्सर ऑफ y. नेक्स्ट एक्झाम्पल इज y = √x + 1/√x - 1. आता ह्या एक्झाम्पलमध्ये दोन फंक्शनचं डिव्हिजन आहे, म्हणजे आपण इथे चौथा रूल यूज करू, दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशन. कोशन म्हणजे डिव्हिजन. मग रूल काय आहे, dy/dx इज इक्वल टू डिनॉमिनेटर ॲज इट इज, म्हणजे v ॲज इट इज √x - 1, डिनॉमिनेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. v as it is derivative of u minus u as it is derivative of v upon v square is equal to √x - 1 in bracket. आता इथे √x चा डेरिव्हेटिव्ह 1/2√x, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. हे ॲडिशन आहे, म्हणजे ॲडिशनचा रूल यूज केला, दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट मायनस √x + 1, पुन्हा इथे √x चा डेरिव्हेटिव्ह 1/2√x, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन √x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू. आता हे 1/2√x + 0 म्हणजे फक्त 1/2√x, ही टर्म आपण इथे मल्टिप्लाय करू, √x कॅन्सल, 1/2 मायनस -1 × 2√x, परत इथे मायनस √x कॅन्सल, 1/2 आणि 1 × 1/2√x डिवायडेड बाय √x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता केअरफुली पहा, हे प्लस, हे मायनस आणि हा प्लस, इथे मायनस होईल. नाउ 1/2 अँड -1/2 कॅन्सल, -1/2√x आणि -1/2√x, म्हणजे ह्या दोघांचे ॲडिशन होणार, दॅट इज -2/2√x डिवायडेड बाय √x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे हा 2 पुन्हा कॅन्सल, हा √x आपण खाली याच्यासोबत मल्टिप्लिकेशनला लिहू शकतो, म्हणजे आपला आन्सर येणार -1/√x × √x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल इज y = x⁵ cos x upon sin x. इथे पण डिव्हिजन आहे, डिव्हिजन रूल यूज करू आपण, dy/dx इज इक्वल टू डिनॉमिनेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटरला दोन टर्म्स आहेत, दोन्ही आपण घेऊ ब्रॅकेटमध्ये, मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. फॉर्म्युला पाठ करायचा आणि फॉर्म्युल्यानुसार आपल्याला फक्त त्याच्या जागेवर टर्म्स लिहायच्या. डिनॉमिनेटर आता इथे लिहिले आपण डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, x⁵ चा डेरिव्हेटिव्ह x⁴ च्या फॉर्म्युल्याने 5x⁴,
हा 5 खाली घ्यायचा, इथे 1 मायनस करायचा म्हणजे 4 मायनस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स मायनस मायनस प्लस मायनस ही टर्म ॲज इट इज घ्यायची आहे एक्स रेज टू 5 मायनस कॉस एक्स आणि इथे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर एक्स. आता सिम्प्लिफिकेशन हा साइन एक्स आपण आतमध्ये मल्टिप्लाय करू 5 एक्स रेज टू 4 साइन एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स साइन इंटू साइन मायनस एक्स रेज टू 5 इंटू कॉस एक्स आणि मायनस मायनस प्लस कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स that is equal to 5 x raised to 4 sin x minus x raised to 5 cos x. आता ट्रिगोनॉमेट्रीमध्ये आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटी माहिती आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स दॅट इज 1 डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स दॅट इज द फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल इज y इज इक्वल टू एक्स लॉग एक्स अपॉन ई रेज टू एक्स. आता इथे पण डिव्हिजन आहे, मग आधी आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे डिव्हिजनचा आणि मग इथे मल्टिप्लिकेशन म्हणजे इथे दोन्ही रूल्स यूज करायचे आहेत आपल्याला प्रॉडक्ट रूल आणि कोशंट रूल. dy बाय dx इज इक्वल टू डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. हा फंक्शन ॲज इट इज इथे लिहिलं आहे आपण डेरिव्हेटिव्ह, पण आता पुढे पहा ह्या दोन ज्याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह आहे तिथे दोन फंक्शन्स आहेत तेही मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन रूल लिहावा लागेल आपल्याला. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस एक्स लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स म्हणजे ई रेज टू एक्स डिवायडेड बाय ई रेज टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता ह्या पूर्ण टर्ममध्ये ई रेज टू एक्स आहे, इथे पण ई रेज टू एक्स आहे, आपण ई रेज टू एक्स कॉमन घेऊ ब्रॅकेटमध्ये एक्स ॲज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स लॉग एक्स ॲज इट इज डिवायडेड बाय ई रेज टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे एक ई रेज टू एक्स कॅन्सल, हा एक्स कॅन्सल म्हणजे आन्सर येणार 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 लॉग एक्स मायनस एक्स लॉग एक्स डिवायडेड बाय ई रेज टू एक्स दॅट इज फायनल.